शेतकरी मंडळी राम राम. सोयाबीनची पेरणी करण्याच्या अगोदर जे आपल्याला सर्वात महत्त्वाचं काम करायचं असते ते म्हणजे सोयाबीनला बीज प्रक्रिया औषध लावून घ्यायची असते. कारण एक वेळेस आपण सोयाबीनची पेरणी करतो, आपलं सोयाबीन आपल्या जमिनीमध्ये पडते आणि जमिनीमध्ये नाना प्रकारचे रोगराई, जंतू, बुरशी, कटवर्म, किडे त्या ठिकाणी असतात. या सर्वांपासून आपल्या सोयाबीनचं रक्षण झालं पाहिजे, उगवण क्षमता चांगली झाली पाहिजे, दमदार पीक आलं पाहिजे. यासाठी आपल्याला बीज प्रक्रिया जी आहे ते करून घ्यायची आहे. यामध्ये जवळपास आपण 6 प्रकारचे औषधं आज पाहणार आहे, ज्यामध्ये 5 रासायनिक आहेत आणि एक पूर्णपणे जैविक आहे. ज्यामध्ये आपण एव्हरगोल्ड, झेलोरा, त्यानंतर रियांश, ज्यामध्ये थायमेथॉक्झन हा घटक आहे, त्यानंतर PCD 410, ॲडव्हान्टेज आणि ट्रायकोडर्मा व्हीडी. संपूर्ण माहिती आपण पाहणार आहे. व्हिडिओ तुम्ही पूर्ण पहा, लाईक करा आणि बाकी शेतकरी बांधवांना शेअर करा, मग त्यांना घर बसल्या ही माहिती समजली पाहिजे. आणि सबस्क्राईब करून घ्या, रोजची व्हिडिओ तुमच्यापर्यंत येत राहतील. आता सर्वात महत्त्वाचा प्रश्न म्हणजे सोयाबीनला औषध का बरं लावायचं आणि केव्हा लावायचं. आपण पेरणी करतो, जमिनीमध्ये बी सोडतो आणि हानिकारक बुरशीच्या संपर्कात आपलं बी येते, म्हणून आपलं नुकसान होऊ नये, उगवण क्षमता कमी होऊ नये यासाठी आपल्याला बीज प्रक्रिया औषध लावून घ्यायची असते. आता हे बीज प्रक्रिया आपण केव्हा करावी. आपण पेरणी करण्याच्या दिवशीसुद्धा औषध लावू शकता. 1 घंट्याच्या अगोदर औषध लावून घ्यायचं, अर्धा तास पूर्णपणे सोयाबीन वाळू घालायचं आणि बॅगमध्ये भरून घ्यायचं, किंवा आपण 8 ते 10 दिवसा अगोदरही ही बीज प्रक्रिया करू शकता. रासायनिकची, जैविकची बीज प्रक्रिया आपल्याला पेरणी दिवशीच त्या ठिकाणी करावी लागते. आता एक एक करून सर्व माहिती आपण पाहणार आहे. प्रमाण किती घ्यायचं, कारण सर्व विषय आहे ते प्रमाणचा. योग्य प्रमाण केलं तर द्रावण तयार होते. सगळी जे शेतकऱ्याचं आवडतं औषध आहे ते म्हणजे बाहेरचं एव्हरगोल्ड एक्सटेंड. 1 किलोला 1 ml याचा डोस आहे. हे एक बुरशीनाशक म्हणून काम करते. हानिकारक बुरशीचा प्रादुर्भाव आपल्या सोयाबीनच्या बियाण्याला होऊ देत नाही. 1 ml याचा डोस आपल्याला घ्यावा लागते आणि यासोबत 2 ते 3 ml पाणी घ्यायचं आहे. म्हणजे जर आपलं सोयाबीन 1 क्विंटल असेल तर 100 ml आपल्याला हे एव्हरगोल्ड त्या ठिकाणी घ्यायचं आहे आणि 200 ते 250 किंवा 300 ml पाणी आपल्याला घ्यायचं आहे. द्रावण एकत्र करायचं आणि हलक्या हातानं सोयाबीनवर शिंपून द्यायचं, पूर्णपणे चोळायचं आणि सावलीमध्ये किमान अर्धा तास वाळू घालायचं आणि बॅगमध्ये भरून घ्यायचं. खूप चांगले रिझल्ट आहेत एव्हरगोल्डचे. दुसरं जे आहे BSF कंपनीचं झेलोरा, मार्केटमध्ये गाजलेलं आहे आणि शेतकऱ्यांचं आवडतं आहे. हे सुद्धा अतिशय चांगल्या पद्धतीनं काम करते. हे आपल्याला फंगिसाइड म्हणजे याच्यातसुद्धा आपण बुरशी म्हणून हे काम करते आणि 2 बुरशीनाशकचे घटक यामध्ये आपल्याला पाहायला मिळतात. याचा आपल्याला डोस घ्यायचा आहे 1 किलोला 2 ml आणि यासोबत 2 ml पाणी घ्यायचं आहे. परत आपली जर बिजुई 1 क्विंटल 100 किलो असेल तर 200 ml आपल्याला झेलोरा घ्यायचा आहे आणि 200 ते 250 ml आपल्याला पाणी घ्यायचं आहे. द्रावण पूर्ण मिक्स करून सोयाबीनला हलक्या हातानं चोळून घ्यायचं आहे. आणि सर्वात महत्त्वाचं लावताना आपल्या हातामध्ये ग्लव्स, जे प्लास्टिकचे ग्लव्स असतात, हे लावणं फार महत्त्वाचं आहे, कारण सर्व विषारी आहेत हे जैविक सोडलं तर. तिसरा जो शेतकऱ्यांचा आवडता कमी पैशामध्ये घटक आहे तो म्हणजे थायमेथॉक्झम. 30% हा घटक आपल्याला बीज प्रक्रियेला सोयाबीनला लावायचा आहे. किती ml? 1 किलोला 5 ml आणि यासोबत 3 ते 4 ml पाणी घ्यायचं आहे. पूर्णपणे द्रावण एकत्रित करून परत सोयाबीनला लावून घ्यायचं आहे. हे आपल्याला अळीनाशक म्हणून काम करते. सोयाबीनला जे कटवर्म असतात, अळ्या असतात किंवा ते म्हशी, त्याला म्हणून काळ्या म्हशी असतात, तर हे खाऊ नये, आपलं सोयाबीन चांगलं राहावं म्हणून अळीनाशक म्हणून चांगल्या पद्धतीनं काम करते थायमेथॉक्झम हा घटक. ठीक आहे ना, इन्सेक्टिसाइड म्हणून हे काम करते. जो आपला चौथा घटक आहे तो म्हणजे PCD 410, हे कंपनीचं नाव आहे. यामध्ये 3 घटक आपल्याला पाहायला मिळतात आणि 3ही घटक खूप चांगल्या प्रकारे काम करतात. ठीक आहे ना. यामध्ये आपल्याला अळीनाशक, बुरशीनाशक सुद्धा काम करते, म्हणजे 2 in 1 घटक आहे. 3 पॉवरफुल घटक आहेत आणि याचा जो डोस आपल्याला घ्यायचा आहे हा 3 ml घ्यायचा आहे. 1 किलो सोयाबीनला 3 ml लावायचा आहे. 1 क्विंटल 100 किलो आपला सोयाबीन असेल तर 300 ml PCD 410 आपल्याला घ्यायचं आहे आणि यासोबत परत आपल्याला तेवढंच 2 ते 3 ml पाणी घ्यायचं आहे. पूर्ण द्रावण एकत्रित करून सावलीमध्ये सोयाबीनला लावून द्यायचं आहे. मागच्या वर्षी बऱ्याच शेतकरी बांधवांना चांगले रिझल्ट जे आहे त्याचे आलेले आहेत. हे झाले 4. 5वा जो आपला घटक आहे ते म्हणजे FMC या कंपनीचं ॲडव्हान्टेज. हे आपल्याला WG मध्ये येते, म्हणजे पावडर फॉर्मेशनमध्ये हा घटक आहे. ठीक आहे ना. एकच घटक त्या ठिकाणी पाहायला मिळते आणि हे इन्सेक्टिसाइड आहे, म्हणजे अळीनाशक म्हणून काम करते. कटवर्म, माशी, खोळमाशी किंवा जे काही सुरुवातीला किडे असतात सोयाबीन खातात ते खाल्ल्यानं त्या ठिकाणी सुस्त होतात या औषधमुळे. तर हे झाले आपले 4 घटक.
हे 4 1 2 3 4 5 1 2 3 4 5 हे 5 औषधं आहेत, हे रासायनिक आहेत. याचे प्रमाण किती घ्यायचे आपण पाहिले. सर्व लोकप्रिय वाण आहेत, म्हणजे सर्व लोकप्रिय कंपन्या आहेत आणि लोकप्रिय घटक आहेत, चांगले घटक यामध्ये आहेत. या 5 पैकी कोणतेही आपल्याला एकच लावायचं आहे. 2 3 लावून काही जास्त पैसे वाया गमवू नका. कोणतेही एक लावा, रिझल्ट चांगले आहेत. थोडेसे फक्त मागे पडू शकतात, ठीक आहे ना. जे आपलं शेवटचं आहे ते म्हणजे जैविक बीज प्रक्रिया. यामध्ये अतिशय स्वस्तामध्ये जर कोणती बीज प्रक्रिया असेल तर हे आहे ट्रायकोडर्मा व्हिरिडी. 1 किलोला 7 ते 8 ग्रॅमपर्यंत आपण लावू शकता. थोडंसं पाणी घ्यायचं आणि ज्या दिवशी पेरणी असेल 1 तास अगोदर 2 तास अगोदर 3 तास अगोदर पूर्णपणे चोळून द्यायचं, सावलीमध्ये वाळू घालायचं आणि पेरणी करून घ्यायची. याचं वैशिष्ट्य म्हणजे हे जे बुरशी आहे व्हिरिडी हे जमिनीमध्ये ओलाव्यामध्ये गेल्यावर सक्रिय होते आणि जे जमिनीमध्ये हानिकारक जीवजंतू आहेत, बुरशी आहे, यांच्या विरुद्ध लढते आणि जवळपास 100 ते 150 रुपये किलोनं आपल्याला हे पाहायला मिळते, ठीक आहे ना. यासोबत तुम्ही रायझोबियम किंवा PSB KMB हे सुद्धा घटक त्या ठिकाणी येऊ शकतात जैविक, ठीक आहे ना. आता बरेच शेतकऱ्यांना प्रश्न असा असतो की आम्ही जैविक करावी की रासायनिक करावी. जैविकचा खर्च कमी आहे, रासायनिकचा खर्च जास्त आहे, परंतु रिझल्ट थोडा मागे पुढे होऊ शकतात, ठीक आहे ना. आपल्याला करायची असेल आपण शक्यतो कोणती एकच करा. बरेचसे लोक सांगतात की पहिले जैविक करा मग रासायनिक करा, पहिले रासायनिक करा मग जैविक करा. रिझल्ट न्यूट्रल होऊ शकतात. तुम्ही कोणती एक करा आणि एखादा रिझल्ट चांगल्या प्रकारे घ्या, ठीक आहे ना. ट्रायकोडर्मा ॲडव्हान्टेज, PCD 410, थायमॅथॉक्झॉम म्हणजेच रियांश, BSFचं झेलोरा आणि बायर कंपनीचं एव्हरगोल्ड एक्सटेंड असे आपल्याला 7 घटक 1 2 3 4 5 6 औषध 6 घटक आपण पाहिलेले आहेत. यापैकी आपण कोणतं एक लावा, चांगला फायदा होणार आहे. परंतु आपल्याला विनंती आहे की औषध लावल्याशिवाय आपण पेरणी करू नका. कारण महागीचं बियाणं आपण आणतो, खत आणतो, सर्व नियोजन करतो, परंतु पेरणीच्या वेळेस बीज प्रक्रिया करतानाच आपण अगोदर बीज प्रक्रिया करा, नंतर पेरणी करा. शेतकरी बांधवांना योग्य माहिती भेटावी, योग्य कंटेंटची माहिती भेटावी हाच आपला प्रामाणिक प्रयत्न आहे आणि म्हणून आपण हा व्हिडिओ शूट त्या ठिकाणी घेतलेला आहे. हा कुठलाच प्रमोशनचा किंवा प्रचाराचा व्हिडिओ नाही आहे. आमचे मित्र आहेत कृषी केंद्रावाले, त्यांच्याकडून आपण हे सर्व औषधं आणल्या होत्या शूट करण्यासाठी, ठीक आहे ना. हा एवढाच हेतू आहे, शेतकरी बांधवांना चांगली माहिती भेटावी. तुम्ही सबस्क्राईब करून घ्या आणि लाईक करा, शेअर करा, म्हणजे बाकी शेतकरी बांधवांना घर बसल्या माहिती भेटणार आहे. धन्यवाद. या व्हिडिओमध्ये आपण थांबणार येतच, परत भेटू नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहिती घेऊन. धन्यवाद. जय जवान जय किसान.